विरार ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे। मारंबलपाडा विरार पश्चिम ते सफाळे रोरो बोट सेवा आजपासून सुरू झाली आहे। गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेली महाराष्ट्र सागरी मंडळ रोरो सेवेचे आज 19 एप्रिल रोजी 12 वाजता उद्घाटन करण्यात आले। मारंबलपाडा विरार पश्चिम ते सफाळे हेच अंतर रस्त्याने जात असताना 1.5 तास लागत होता, मात्र आता या रोरो फेरी बोट सेवामुळे अगदी 10 किंवा 15 मिनिटात हे अंतर आता पार करता येणार आहे। विरार ते खारवाडेश्री म्हणजेच सफाळे, विरार ते सफाळे अशा बहुचर्चित रोरो सेवेचा शुभारंभ आज शनिवारपासून प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे। महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेद्वारे रोरो फेरी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे। ही सेवा आजपासून सुरू झाल्याने आता सफाळे ते विरारचे अंतर केवळ 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटात गाठता येणार आहे। रस्ते मार्गाने हे अंतर पार करायला 1 ते 1.5 तासांचा वेळ लागतो। आता समुद्र मार्गाने प्रवासाचा वेळ वाचणार आहे, तसेच इंधनाचीही बचत होणार आहे। वसई विरार आणि मीरा रोड भाईंदर शहरांदरम्यान रोरो सेवा मागील वर्षात सुरू करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते सफाळे म्हणजेच खारवाडेश्री अशी रोरो सेवा आजपासून सुरू झाली आहे। लोकल सेवेची कमतरता असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। यासाठी वसईप्रमाणे विरार ते पालघर देखील रोरो सेवा सुरू करावी यासाठी नागरिकांची मागणी होती। त्यानुसार माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यानंतर आता ही सेवा सुरू झाली आहे। विरार ते सफाळे रोरो सेवेसाठी विरार मधील नारंगी जेट्टी तयार झाली आहे, तर सफाळे मधील खारवाडेश्री रोरो जेट्टी उभारण्यात आली आहे। फेरी बोट सेवेचे तिकीट दर प्रायोगिक तत्वावर काही महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे। प्रदूषणमुक्त, पर्यावरण स्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध झाल्याने जनतेसाठी ही सेवा वेळेची बचत करणारी आणि दिलासादायक ठरेल असा विश्वास सागरी मंडळाचा आहे। विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी तसेच रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे। तर संबंधित जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या फेरी बोटीची क्षमता एका फेरीत 100 प्रवासी आणि 33 वाहने वाहून नेण्याची असेल असा अंदाज आहे।